गोवा ते नागपूर अशा 805 किलोमीटर लांबीच्या 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचं गॅझेट 2024 महाराष्ट्रातील युती सरकारनं जाहीर केलंय। नियोजित शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापुरातील हजारो एकर बागायती जमीन ही कंत्राटदारांच्या खिशात घालण्याचं सरकारचं धोरण आहे। या महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये अनुदान देत असल्याचं सांगणारे मुख्यमंत्री हे शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून लाडका कंत्राटदार या योजनेअंतर्गत जनतेकडूनच कोट्यावधी रुपये काढून घेत आहेत, असा घणाघाती आरोप शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आलाय। शक्तिपीठ महामार्गाचा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होणार आहे। त्यामुळे कोल्हापुरातील शेतकरी कुटुंबातील महिला, मुलं आता संतप्त झाली आहेत। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येताना लाडक्या बहिणीसाठी ओवाळणी म्हणून शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचा आदेश घेऊनच यावं, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी ताराराणींच्या रणरागिणी आंदोलन करतील, असा इशारा संघर्ष समितीच्या अमृता मोरे, सविता पाटील, स्वाती क्षीरसागर यांनी पत्रकार बैठकीत दिलाय। या पत्रकार बैठकीला अर्चना कुडाळकर, सुभद्रा मणकापुरे, तिथी कांबळे, मनीषा मुगडे, संगीता मगदूम, शुभांगी मगर, धनश्री पुजारी, पूनम पवार, प्रणाली पाटील, रोहिणी शिंदे आदी उपस्थित होत्या।